हाताने विणलेलं वस्त्र म्हणजे हातमाग. आजही आपल्याला आपली वस्त्र ब्रिटिश म्युझियम किंवा मोठ्या मोठ्या परदेशातल्या म्युझियम्समध्ये बघायला मिळतात. जेव्हा पणजीने दिलेली साडी होती ना, त्याच्याकडे बघायची आणि आत्ताच्या साड्या बघायची, तेव्हा जाणवायचं की दिस इज समथिंग डिफरंट. फॅशनमध्ये आपल्याला भारतीयत्व कसं आणता येणार आहे? आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी असा कुठलाही लूम बघितला नाही की ज्यांनी हे टेक्निक पुढचं आणि पाठीमागचं आम्हाला रेप्लिकेट करून दाखवलं. जर का अशा पॉलिसी आल्याच नसत्या ना, तर आज कदाचित आपण हँडलूम कुठेतरी अगदी तुरळक बघायला आपल्याला मिळालं असतं. डिझायनर्सना हँडलूम बरोबर इंटिग्रेट होता येतं आणि त्या डिझायनर्सना सुद्धा स्टायपेंड मिळतो गव्हर्नमेंटकडनं. फक्त भारतामध्ये नाही तर भारताबाहेर सुद्धा याच्यासाठी देण्यासाठी फंडिंग अवेलेबल आहे. आणि मला असं वाटत नाही भारतामधल्या कुठल्याही डिझायनरनी हँडलूम न वापरता आपली क्रिएशन्स केली असते. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय बिक्कड आणि तुम्ही पाहतात द पोस्टमन. मित्रांनो, आजच्या पॉडकास्टचा विषय अतिशय वेगळा आहे. आज आपण हातमाग हँडलूम विषयी चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत डॉक्टर मंजू हुंडेकर, की ज्या ग्रीन फॅशन इंडियाच्या सेक्रेटरी आहेत, तसेच स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणेच्या एक्स प्रिन्सिपल आहेत आणि या विषयाच्या अभ्यासक आहेत. नमस्कार मॅडम, पोस्टमनमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण हे सगळं नेहमीच ऐकलेलं असतं की हातमाग असेल, हँडलूम असेल, हे ऐकून आम्हाला माहिती आहे, परंतु हे नेमकं असतं काय आणि याची आपली जी परंपरा आहे ती काय, याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगू शकलात तर? आपण जर का थोड्याशा पाठीमागच्या जनरेशन्समध्ये गेलो, डिकेड्समध्ये गेलो, तर पूर्वी आपल्याला माहिती आहे की आत्ता जे आपण पॉवर लूम्स बघतो किंवा जकार्ड्स बनतो, तशा काही सिस्टीम्स नव्हत्या. वस्त्र बनवायचं टेक्निक हे मानवाला उपजत खूप वर्षांपासून माहीत होतं आणि मला असं वाटतं की त्यावेळेसुद्धा त्याच्यामधली जी ॲडव्हान्समेंट होती ती इतकी एक्सक्लुझिव्ह होती की आजही आपल्याला आपली वस्त्र ब्रिटिश म्युझियम किंवा मोठ्या मोठ्या परदेशातल्या म्युझियम्समध्ये बघायला मिळतात. हाताने विणलेलं वस्त्र म्हणजे हातमाग. आपण जर का बघितलं तर आत्ता वस्त्राची जी मेकॅनिझम आहेत ते सगळं पॉवर ड्रिव्हन असतं. पण पूर्वी जर का बघितलं तर आपल्याकडे एक छोटीशी चौकट असायची. त्या चौकटीला काही अटॅचमेंट्स असायच्या ज्या मोस्टली वुडन किंवा मेटलच्या असायच्या आणि 2 पेडल्सवर खालीवर तो विणकर जो असायचा तो आपले पाय करायचा. पण त्या अमेझिंग टेक्नॉलॉजी अशी होती की ते जे यान्स एकमेकांमधले विणले जायचे किंवा गुंफले जायचे, त्याच्यामध्ये इतकं वेगवेगळं रचनात्मक कौशल्य दिसून यायचं आणि खूप सुंदर सुंदर वस्त्र आपल्या तयार केली गेली. राजा रविवर्माच्या पेंटिंग्समध्ये आजही आपण बघितलं तर पैठणी ही इतकी सुंदर, म्हणजे त्यांनी पेशव्यांची पेंटिंग्स केली किंवा पेशव्यांच्या बायकोचं पेंटिंग केलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला फोकस जातो तो त्या वस्त्रांवर जातो. तर हाताने विणलेलं वस्त्र म्हणजे हातमाग, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरलेलं नाही आहे. सगळं सिम्पल आणि साध्या पण एका कौशल्यपूर्ण पद्धतीने एका वस्त्राची निर्मिती केली जाते. असे हे आपले हँडलूम्स आहेत. तुम्ही या फील्डसोबत कधीपासून असोसिएटेड आहात? मे बी लहानपणापासूनच थोडीशी आवड होतीच. टेक्स्टाईल ह्या विषयातला अभ्यासक्रम म्हणून त्याच्यामध्ये मास्टर्स पण केलं, बॅचलर्स पण केलं, डॉक्टरेट पण केली. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की जेव्हा पणजीने दिलेली साडी होती ना, त्याच्याकडे बघायची आणि आत्ताच्या साड्या बघायची, तेव्हा जाणवायचं की दिस इज समथिंग डिफरंट. अरे, इतक्या वर्षानुवर्ष चालत आलेली साडी आणि ही इतकी एक्सक्लुझिव्ह असू शकते आणि ही आपण जसं सोन्या चांदीचे दागिने आपण आपल्याजवळ ठेवतो त्याच महत्त्वपूर्ण भावनेने आपण ती आपल्याकडे जपलेली आहे. तर हे नक्की काय आहे? आणि बघितलं तर त्याच्यामध्ये ती खराब होत नाही आहे, त्याचा रंग कुठे गेलेला नाही आहे, त्याच्यामधल्या जरीची कुठल्याही प्रकारची कसब कमी नाही झालेली. मग हे आपले हँडलूम्स नक्की काय आहेत हे डोक्यात होतंच. आणि ज्यावेळेस फॅशन आणि वस्त्र या विषयांमधला अभ्यास केला त्यावेळेस त्याच्याशी जास्तीत जास्त संबंध माझा दृढ झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये फॅशन टेक्नॉलॉजी सुरू केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की नाही, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा सोशल
अप्रोच हा वेगळा आहे एज्युकेशनचा. मग फॅशनमध्ये आपल्याला भारतीयत्व कसं आणता येणार आहे, आणि मग तिथं आमचा किंवा माझा आणि माझ्या टीमचा आणि हातमागांचा संबंध सुरू झाला. मग आम्ही भारतातल्या इंटिरियर्समध्ये जायला लागलो. त्या कला नक्की काय आहेत, त्याला आणखीन आपल्याला वेगळं वृद्धिंगत कसं करता येईल, अशा प्रकारचा विचार करायला लागलो. आणि मग असं वाटलं की हे फक्त आपण आणि आपली टीम न बघता आत्ताची जी जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत पण पोचलं गेलं पाहिजे. आणि आत्ता आपण बसलेलो आहे ती फॅसिलिटी हीच आहे. आणि मला असं वाटतं की हातमाग हे फॅशनचं अगदी इंटिग्रल पार्ट आहे. कुठलाही मोठा डिझायनर घ्या, आणि मला असं वाटत नाही भारतामधल्या कुठल्याही डिझायनरनी हँडलूम न वापरता आपली क्रिएशन्स केली असतील. कुठं ना कुठंतरी त्याची कला जी आहे, त्याची जी आहे ती हँडलूमशी जोडलेलीच असते. त्यामुळे डिझाईन फ्रॅटर्निटीमध्ये, एस्पेशली फॅशन फ्रॅटर्निटीमध्ये, आम्हाला हँडलूम हे आमचं दैवत मानलं जातं आणि त्याच्यावर आधारित आम्ही खूप छान क्रिएशन्स करत असतो. आत्ताच तुम्ही म्हटलात की तुमच्या पणजीने दिलेली साडी, परंतु पर्टिक्युलरली हँडलूमवरच्या साड्यांबद्दल एवढं अफेक्शन कशासाठी? भारतीय संस्कृती ह्याच्यामध्ये मेजर रोल प्ले करते. आजीची साडी पांघरायची असते, आजीच्या साडीची गोधडी बनते. मग ते करताना आजीच्या लग्नातली साडी जी खूप एक्सक्लुझिव्ह असते, जसे आपण दागिने घालतो ना तसंच वस्त्र हे सुद्धा पूर्वीचे खूप एक्सक्लुझिव्ह होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या जर असायच्या. त्याच्यामधले जे हँडस्किल्स होते, त्या तयार करण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या इतक्या एक्सक्लुझिव्ह होत्या की आज जर का तुम्ही दुकानात गेलात ना तर ते मिळणार नाही. तर हे होतंच की बाबा आपल्याला काहीतरी वेगळं आपल्याकडे दिसणार आहे, पण त्याचबरोबरचं त्या आजीचं प्रेमसुद्धा त्याच्याबरोबर जोडलेलं असायचं. तर मला वाटतं की भारतीय संस्कृतीचीच ही खासियत आहे की कुठल्याही नातीला, आईला, आजीला हे एकमेकांबरोबर कनेक्टेड ठेवणारे जे एक साधन आहे, आणि ते म्हणजे वस्त्र, त्यांची ते वापरलेली वस्त्र. हे नक्कीच मला वाटतं प्रत्येक घराघरामधनं जर का तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला अनुभव पण येईल. आता तुम्ही सांगितलं की आजीची साडी, पणजीची साडी याच्याशी खूप आपलं भावनिक नातं असतं. आणि त्या काळी तर यंत्रमाग नव्हते, त्यामुळं जे काही व्हिविंग व्हायचं, ज्या काही साड्या बनायच्या त्या हातमागावरतीच बनायच्या. पण आत्ता जर आपण पाहिलं तर यंत्रमागाची पद्धत आली आणि त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह पण असल्यामुळे किंवा बाकीच्या अनेक कारणांमुळे त्या प्रचलित झाल्या. तर आत्ता यंत्रमाग आणि हातमाग याच्यावरती साडी ओळखायची कशी नेमकी? मला असं वाटतं की आत्ता आपण एक गोष्टीचं भान ठेवूयात की यंत्र म्हणजे वाईट नाही. यंत्र ही एक सिस्टीम आहे आणि हे इव्होल्युशन आहे. जसं आपली पॉप्युलेशन वाढत गेली त्यावेळेस आपल्याला कळलं की आपल्याला जास्तीत जास्त वस्त्रांची निर्मिती करायला लागणार आहे. मग हाताने विणलेलं वस्त्र पुरेनासं झालं, मग आपोआपच यंत्राची आपल्याला मदत घ्यायला लागली. पण तरीसुद्धा एक एक्सक्लुझिव्हनेस हा जो हाताचा आहे ना तो आपल्याला ओळखता येतो. आणि तो कसा ओळखायचा तर आता हे सॅम्पल आहे. आम्ही आमच्या क्राफ्ट्समनकडनं काही वेगळी सॅम्पल्स केली आहेत. हा बांगडी मोर म्हणून सॅम्पल आहे. ओके. हां, बांगडी मोर हा खूप जुना त्याचा एक मोटिफ आहे. आणि ह्याची खासियत अशी की हा आता 3.5 इंचाचा बांगडी मोर बघायलाच मिळत नाही. पण हे ब्रिटिश म्युझियममध्ये मात्र आहे हा सॅम्पल. काही आर्टिझन्सनी त्यांनी अगदी जपणूक करून किंवा काही इन्स्टिट्यूट्सनी ज्याच्यामध्ये टेक्स्टाईल शिकवलं जातं त्यांनी अशी ठेवलेली आहेत. पण तुम्ही जर का बघितलं ना तर हा एक आहे आणि ह्याची ही उलटी बाजू आहे. ओके. तर ही जी उलट आणि सुलट आहे ना त्याच्यामध्ये खूप समानता असते. कारण तो जो धागा जातो ना तो असा गुंफला जातो त्याच्यामध्ये, तो खालून वर जातो. आणि जेव्हा आपण मेकॅनिकल विविंग बघतो त्याच्यामध्ये तो यान जस्ट सरळ पास होतो. आणि त्यामुळे होतं काय की जेव्हा डिझाईन्स तयार होतात तेव्हा याच्यामध्ये अशी गुंफण दिसते, पण अदरवाईज जकार्ड्समध्ये पाठीमागे तुम्हाला कापलेले थ्रेड्स दिसतात आणि त्या थ्रेड्सची टोकं जी असतात अशी ती बाहेर पडलेली असतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्याला जर का मी ह्या यानला काढायचा प्रयत्न केला ना तर हा बाहेर नाही येणार आहे, कारण तो गुंफला गेलेला आहे. आणि म्हणूनच ह्याची जी ड्युरेशन किंवा ड्युरेबिलिटी आहे ती खूप चांगली असते. आणि म्हणून ह्याची कपॅसिटी असते की हे जनरेशन टू जनरेशन जाऊ शकतं आणि तरीसुद्धा त्याला काही होऊ शकत नाही.
तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपण बघितलं तर आपल्याकडे हिमरू नावाची एक शॉल खूप महत्त्वाची असते. तर त्याचं सुद्धा मी तुम्हाला दाखवीन की आता ही हिमरू म्हणलं की आत्ता ही अशी शॉल आपल्याला दिसते. आपल्याला वाटतं वा 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 येस दिस इज, बट ही मेकॅनिकली केलेली आहे शॉल. आणि मग आपले जे फ्लोट्स होते ना त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर हे हिमरूची ओरिजिनल आहे. की हिमरूचं जर का बघितलं तर त्याचे डॉबीजमुळे जे तयार होतं तर ह्या पद्धतीचे ते फ्लोट्स दिसतात त्याच्यामध्ये. तर हे जे तुम्ही एक वस्त्र तयार करण्याची आपली जी टेक्निक्स होती ती खूप ॲडव्हान्स टेक्निक्स होती. आता तुम्ही जर का सांगितलं चायनामधल्या लोकांना की हे असंच पुढचं आणि पाठीमागचं, हे असंच पैठणीचं जे पुढचं आणि पाठीमागचं आहे हे आम्हाला करून दाखवा. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी असा कुठलाही लूम बघितला नाही की ज्यांनी हे टेक्निक पुढचं आणि पाठीमागचं आम्हाला रेप्लिकेट करून दाखवलेलं. त्यामुळे ही हँडलूमची खासियत आहे. पॉवरलूम इज पॉवरलूम, हँडलूम इज हँडलूम. कसं असतं की आपण पण म्हणतो की आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी घालतोच ना आपण, पण आपली ठुशी असते किंवा आपली मोहनमाळ असते जी आपल्याला एक वेगळी त्याची एक काय म्हणायची आपल्याला अभिमान असतो त्याचा, आपलं असतं. त्याच्यामध्ये सोनं असतं, ते खरं असतं. तर हे पण सोनंच आहे, हे पण खरंच आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल ज्वेलरी ही आर्टिफिशियल असली तरी प्रत्येकाच्या वॉर्डरोबचा तो पण एक भाग असतो आणि हा एक पण भाग असतो. क्या बात आहे, खूप छान उत्तर दिलं तुम्ही याचं. युजली ज्यावेळेस आपण पाहतो की कुठले डॉक्युमेंटरीज पाहिल्या असतील हँडलूमबद्दलच्या किंवा या सगळ्या विणकरांच्या बाबतच्या, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हे जे विणकर असतात ते खूप हलाखीच्या परिस्थितीमध्ये किंवा गरिबीमध्ये, हलाखीच्या नाही म्हणणार परंतु गरिबीमध्ये दाखवलेले असतात किंवा ते दिसतात आपल्याला तसे. तर या सगळ्या बदलत्या युगामध्ये एकतर फॉर एक्झाम्पल माझ्यासारख्या माणसाला किंवा सामान्य माणसांना हँडलूमच्या ज्या साड्या त्या खूप महाग वाटतात आणि जे विणकर आहेत त्यांनाही परवडत नाही, त्यांनाही त्याचा व्यवस्थित मोबदला मिळत नाही. तर ही गॅप कशामुळे आहे आणि काय सांगाल तुम्ही? त्याला 2 अँगल्स आहेत. म्हणजे मी आता आम्ही गावांगावांमध्ये जातो, तिथलं इकोसिस्टम्स वेगळ्याच आहेत. आपण शहरात राहतो आणि आपल्याला जर का पर पर्सन जर का आपलं मंथली एक्सपेंडिचर बघितलं तर पुणेकरांचं तर हायेस्टच असणार आहे. पण तुम्ही जर का गावामध्ये गेलात तर त्यांचे लाईव्हलीहूड इज व्हेरी सिम्पल आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स, त्यांची नीड जी आहे ना ही खूप सिम्पल आहे. त्यांचे वागणं सिम्पल आहे, राहणं साधं आहे. म्हणजे एखादा माणूस ही 40 लाखाची पैठणी तयार करेल पण त्याचं घर साधं असतं. का तर ती त्याची गरज तीच आहे. ती ओढ नाही आहे की मी खूप मोठ्या महालामध्ये राहायचं आहे किंवा मला AC हवा आहे. कदाचित त्यांच्याकडे पैसे असतील पण आज जर का एखादा आर्टिझन 40 लाखाची प्रोड्यूस करतो म्हणजे तुम्ही विचारा ना त्याची कपॅसिटी काय आहे. तर असं नाही आहे की सगळेच विणकर हे गरीब असतात. आर्टिझनला माहिती आहे की प्रत्येक पीस जो मी काढणार आहे हा मास्टरपीस काढणार आहे आणि त्यांच्यासाठी ही साधनं आहे, त्यांच्यासाठी ही उपजीविका नाही आहे. अजूनही आपल्याकडे हे खूप महत्त्वाचं आहे की आर्टिझननी जी कला जपलेली आहे ती त्यांची उपजीविका नाही आहे, ही त्यांची साधनं आहे. आणि मला वाटतं भारतीय संस्कृतीचं हे पण आणखीन एक खूप महत्त्वपूर्ण अंग हे वस्त्रनिर्मिती किंवा हँडलूमशी जोडलं गेलेलं आहे की विणकरांना ही साधना वाटते आणि उपजीविका नाही आहे. उपजीविका ही होतेच त्यांची त्याच्यामधनं. तर याला जोडूनच माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आत्ता सांगितले की ती एक साधना आहे, परंतु ही साधना होत असताना त्याच्यासाठी म्हणजे विणकरांसाठी, त्या कम्युनिटीसाठी एखादी सपोर्ट सिस्टीम असायला हवी की नाही, किंवा गव्हर्नमेंट त्यासाठी काही करतं आहे का, किंवा काही इन्स्टिट्यूशन्स आहेत असे की जे काही करतात त्याच्यावरती? नक्कीच. मला असं वाटतं पूर्वी जर का बघितलं ना तर आपल्याकडे रॉयल फॅमिलीज होत्या आणि सगळे आर्टिझन्स जे होते ना तर ते या रॉयल फॅमिलीजसाठीच वस्त्र करायचे आणि प्रत्येक राजघराण्याचे आपले आपले वस्त्र निर्माण करणारी असे आर्टिझन्स होते. आपलं जे आता इंडस्ट्रियलायझेशनमध्ये किंवा ग्लोबलायझेशनमध्ये आपण खूप एकमेकांच्या जवळ आलो तर त्याच्यामध्ये असं झालं की थोडंसं ही कम्युनिटी अफेक्ट झाली. कारण त्यांना कळलंच नाही की आता आपली वस्त्र कशी घेणार, किती घेणार.
बरं, जेव्हा फॅमिलीज त्याच्यामध्ये असतात तो सुद्धा एक वेगळा विषय आहे. पण ते जेव्हा त्याच्यामध्ये येतात तेव्हा किती आपण नक्की निर्माण करायचं, किती पैशाला ते विकायचं आहे. कारण राजे राजवाड्यातले लोक तर त्यांना ते आनंदाने त्याचे पैसे किंमत द्यायची त्यांना आवडल्यानंतर. पण नंतरच्या ह्या ग्लोबलायझेशनमध्ये कन्झ्युमरचं माइंडसेट पण बदललेलं होतं. मग ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आर्टिझन्सची कुठंतरी एक कन्फ्युजिंग स्टेट दिसली. पण ह्याच्यामध्ये जर का आपण आत्ता बघितलं तर आपल्या गव्हर्नमेंटचा रोल आणि तो सुद्धा आत्ताच्या ह्याच्यातल्या ज्या पॉलिसीज आहेत ना त्या खूप महत्त्वपूर्ण ठरतात. गेल्या 10 वर्षातल्या पॉलिसीज ज्याच्यामध्ये क्लस्टर्स निर्माण करण्यात आली. कारण कसं व्हायचं की फॅमिलीमध्ये तो एक आर्टिझन काम करायचा, मग त्याची बायको कुठेतरी त्याला यानला ते सायझिंग करायचं असेल, यान वाइंडिंग करायचं असेल तर ती मदत करायची. पण ह्यांना असं लक्षात आलं की आता आपल्याला गव्हर्नमेंटने अशा सिस्टीम्स दिलेल्या आहेत की आपल्याला जर का या कॉमन फॅसिलिटीज एकत्रित मिळाल्या तर छोटे छोटे टॉक्स आपले पटकन होणार आहेत आणि आपल्या बायका पण थोड्याशा फ्री राहतील आणि त्या पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मदत करतील आणि आपलं प्रोडक्शन जे आहे ते पटकन होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कपॅसिटी बिल्डिंग त्यांची या पॉलिसीनी खूप वाढवली. त्याच्यामध्ये आत्ता या पॉलिसी जसं आपण म्हणतो की इंटिग्रेटेड आणि सस्टेनेबिलिटी या दोन्ही शब्दांशी ह्या खूप जोडलेल्या पॉलिसी आहेत की इंटिग्रेशन कसं करायचं आणि तरी पण सस्टेनेबिलिटी कशी अचीव करायची. तर क्लस्टर फॉर्मेशन्स असू देत किंवा डिझाईनचा सपोर्ट असू देत, तर ह्या पॉलिसीजनी आर्टिझन्सना एज्युकेशनचा सपोर्ट दिलेला आहे. निफ्ट NID सारख्या ठिकाणी ही मुलं जर का यांच्या आर्टिझन्सच्या मुलांना शिकायचं असेल तर त्यांच्या सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत. त्याच्याबरोबरच त्यांना फीमध्ये कन्सेशन्स ठेवलेले आहेत. त्यांना सोलर सिस्टीम्ससाठी काही फायनान्शियल सपोर्ट्स आहेत. यान प्रोक्युअरमेंट किंवा मटेरियल्ससाठी त्यांना फायनान्शियल सपोर्ट आहेत. आणि आता तर त्यांचं टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आणि कपॅसिटी बिल्डिंग या दोन्हींवर त्यांची मुद्रा. आणि दुसरी एक मला वाटतं पॉलिसी आहे की जी टफ असं त्याचं नाव आहे. तर मे बी इफ आय एम रॉंग काइंडली एक्सक्यूज मी. पण ह्या पद्धतीच्या पॉलिसीज आहेत. कॉमन फॅसिलिटी सेंटर्स जी आत्ता उभी राहत आहेत, ज्यांनी वस्त्रोद्योगाला आणि हातमागाला पण खूप मोठा सपोर्ट दिलेला आहे. मला वाटतं गव्हर्नमेंटचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. पण एक सांगते की खूपदा आपल्याला असं होतं की आपल्याला काहीतरी मिळत असतं पण ते घ्यायचं कसं हेच माहिती नसतं. मग ह्या माहिती देण्याच्या सुद्धा सुविधा खूप छान तयार केलेल्या आहेत की त्या आर्टिझन्सपर्यंत आम्ही कसे पोचू, त्यांना ह्या माहिती कशा पुरवू. त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबरीने त्यांना म्हणजे आमच्याकडे जेव्हा आमच्या ग्रीन फॅशन इंडियाच्या कॉन्फरन्सेस होतात तेव्हा आर्टिझन्सने सांगितलेलं आहे, मी म्हणलं अरे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही आणि तरी पण तुम्हाला गव्हर्नमेंटचं लोन मिळालं का? हां, मुझे तो 1 करोड का लोन मिला है. इतकी कर्ज मिळतात इतकी मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या प्रकारे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर सुद्धा लोन मिळालंय आणि ते घेऊन आता त्या बायका एक्सपोर्ट करायला लागल्यात. क्या बात आहे. तर अशा पद्धतीची जी एम्पॉवरमेंट आहे ती इझी नव्हती. म्हणजे मला असं वाटतं हँडलूमनी जेव्हा आपलं ग्लोबलायझेशन झालं तेव्हा एक ट्रान्झिशन बघितलं आणि जर का अशा पॉलिसी आल्याच नसत्या ना तर आज कदाचित आपण हँडलूम कुठंतरी अगदी तुरळक बघायला आपल्याला मिळालं असतं. तर ज्या पद्धतीने हा ॲग्रेसिव्हनेस आपल्या पॉलिसीजमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे आणि पॉलिसीमध्ये नाही तर खरंच त्या लोकांपर्यंत पोचून त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारचं त्यांना स्वतःला त्याच्यामध्ये कम्फर्ट तयार करणं, ह्या सगळ्या सिस्टीम्स गव्हर्नमेंटने खूप छान केलेल्या आहेत. मी जर का 20 वर्षापूर्वीचे माझे आर्टिझन्स बघितले आणि आत्ताचे आर्टिझन्स तर फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांची एक्झिबिशन्स होतातच, ते जातातच, ते फॉरेनला सुद्धा जातात सगळेजण. आपल्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणखीन एक याला जोडूनच मला विचारायचं होतं की सरकार खरंच खूप छान काम करते सगळ्या विषयामध्ये, परंतु हे झालं एक इन्स्टिट्यूशनल लेवलला जे लोक काम करतात लूमवरती हँडलूमवरती त्यांच्यासाठी असेल, परंतु जे इंडिव्हिज्युअल्स असतील की जे एकाकी काम करतात, एकटेच काम करतात, एकट्याचं वैयक्तिक हँडलूम चालवतात, तर मग अशा लोकांसाठी काही कुठली पॉलिसीमध्ये काही स्थान आहे अशा लोकांना? आहे ना. कपॅसिटी बिल्डिंगसाठी अगदी 25,000पासून त्यांना असं वाटलं की आपल्याला
आपल्या मागाला काही वेगळी यंत्रणा, म्हणजे आता सोलर घ्यायची आहे किंवा आपल्याला हे आपण हातमाग केलेलं आहे आणि त्याच्यामधनं काही बॅग्स करायच्या आहेत, ह्या सगळ्या मशिनरी इक्विपमेंट घ्यायची आहे, ह्या सगळ्याच्या सुविधा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटने दिल्यात. एवढंच नाही तर त्यांना आपल्याला जर का त्यांना यान प्रोक्युअर करायचं आहे, त्याचं डायिंग प्रिंटिंग करायचे, तर त्याच्यासुद्धा सुविधा दिलेल्या आहेत. मग इंडिव्हिज्युअल असून क्लस्टर बनलेलं, क्लस्टरमध्ये एव्हरी इंडिव्हिज्युअल इज इंडिव्हिज्युअल, ओके. पण ते एकत्र, म्हणजे एक एंटरप्रेन्युअर आहे, असे 30 एंटरप्रेन्युअर्स, 40 एंटरप्रेन्युअर्स, पण त्यांचा बिझनेस इंडिव्हिज्युअलच आहे त्याच्यामध्ये. ते काही एका रूफच्या अंडर काम करत नाही आहेत, ते आपल्याच घरात बसून काम करतात आणि आपल्याच मागावर काम करतात. त्यामुळे क्लस्टर्सची योजनाच ती आहे की समजा मी एक विणकर आहे, हे एक विणकर आहे, पण आम्हाला जर का कॉमन डाईंगची फॅसिलिटी हवी आहे तर मी यान तिथं घेऊन जाईन, माझा यानचा जो कलर आहे तो तिथनं डाय करेन आणि घेऊन येईन. त्याच्यामध्ये जर का मला त्याचं सायझिंग करायचं असेल, त्याचं वाइंडिंग करायचं असेल, तर ते वाइंडिंग करताना जर का मला हाताने करायला लागायचं तर ते सोलरवर झालं तर ते जास्त चांगलं. मग त्या सोलर सिस्टम्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत या सगळ्यांना, वाइंडिंग सिस्टम्स, अशा अनेक प्रकारच्या सपोर्ट सिस्टम्स दिलेल्या आहेत. आता तुम्ही सांगितले की सोलर, जर हातमागाला जर सोलरने पॉवर केलं तर तो पॉवरलूम नाही होणार? नाही, सोलर एनर्जी आहे ना शेवटी, तर ती एनर्जी जी असते ना, तर होतं कसं की तुमचा हँडलूम हा हँडलूमच राहतो. पूर्वी आपण काय करायचो की फायबर्स होते, फायबर्सला पीळ हाताने द्यायचा. हां, आता पीळ हाताने दिल्यानंतर त्याला हँड स्पिनिंग म्हणायचं. मग हँड स्पिनिंग झाल्यानंतर त्याला सायझिंग, म्हणजे त्याला एक प्रकारचं एक मे बी स्टार्चचं ॲप्लिकेशन असायचं. ह्या सगळ्या प्रोसेसेस ज्या होत्या ना, तर त्या सप्लिमेंटरी प्रोसेसेस होत्या. पण तरीसुद्धा त्यांची आत्ता हातमाग म्हणजे काय, तर एक प्रकारचा सेट ऑफ यान असतो, तो सरळ असतो, उभा असतो, आणि दुसरा जो असतो तो त्याच्यामधनं पास होत असतो. आता हा पास होणारा यान हा किती कशा पद्धतीने होणार त्याच्यावर तुमची डिझाईन क्रिएशन्स असतात. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वॉप असतात, एक्स्ट्रा वेफ्ट असतात, आणि ही जी प्रक्रिया आहे ना ही तीच राहते. पण त्याला लागणाऱ्या ज्या सपोर्ट सिस्टम्स आहेत ना, त्याला फक्त आपण थोडंसं मेकॅनायझेशनचा सपोर्ट दिलेला असतो. तर कितीतरी वेळा असं होतं की जेव्हा ते प्रेस करतात पेडल्स, तर नंतर लोकांना गुडघेदुखी वगैरे. तर आत्ताच्या ग्रासरूट इनोव्हेशन्समध्ये सुद्धा छोटेसे मेकॅनिझम्स बनलेले आहेत की जे ऑटोमॅटिकली 4 किंवा 10 यान्सपर्यंत तुमचे ते करतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही यान तुमच्या हाताने करता. हे पण हँडलूमच्या या सपोर्ट सिस्टम्स आहेत. टोटली यांत्रिक म्हणताना तेव्हा ते बिजलीवरच, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर किंवा टोटली या बाकीच्या यंत्रणेवर चालतं की ज्याच्यामध्ये फक्त तुमचा जो पर्सन असतो तो मॉनिटर करत असतो. धागा तुटला तर जोडत असतो, पण बाकी सगळं ते मशीनच करत असतं. आणि वेअरॅज ह्याच्यामध्ये हाताचे जे इनपुट्स आहेत हे मॅक्सिमम आहेत. जे आपले हातमागावरती काम करणारे कारागीर आहेत त्यांना नवीन डिझाईन्स असतील किंवा नवीन याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यासाठी किंवा अशी काही पॉलिसीमध्ये तरतूद आहे? नक्कीच. त्याच्यामध्ये डिझायनर्सना हँडलूम बरोबर इंटिग्रेट होता येतं आणि त्या डिझायनर्सना सुद्धा स्टायपेंड मिळतो गव्हर्नमेंटकडनं. आणि तो जर का मेन डिझायनर असेल तर तो 30,000 मिळतो त्यांना तो स्टायपेंड. तर मला असं वाटतं की ज्यांना खरंच खूप हँडलूम शिकायचे आणि त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे आणि त्यांनी आपल्या हँडलूमच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याच्यासाठी डिझायनर्सची सुद्धा एनरोलमेंट करायची एक स्कीम आहे. त्यांनी त्याच्यामध्ये जर का एनरोल केलं तर त्यांना सुद्धा खूप चांगला ह्याच्यामधनं एक अर्थार्जन मिळू शकतं. एखादी व्यक्ती जर का केलं फॅशनचं एज्युकेशन किंवा टेक्स्टाईलचं एज्युकेशन, तर मिल्समध्ये त्यांना इमिजिएटली खूप चांगले पगार असतातच असं नाही. पण ह्याच्यामधनं सुद्धा त्या शिकू तर शकतीलच हँडलूम, पण त्याच्यामधनं त्यांना फक्त त्या इनोव्हेशन्सच देत नाही आहेत, तर दे आर गेटिंग समथिंग आउट ऑफ इट, असं पण आहे. आणखीन एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आपलं प्रॉडक्ट खूप छान आहे, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची सिस्टीम खूप छान आहे, परंतु हे जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत म्हणावं तेवढं त्याला एक्सपोजर मिळणार नाही. तर हे एक्सपोजर मिळण्यासाठी किंवा त्याला मार्केट करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा तशी काही सिस्टीम आहे का लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? मला वाटतं परत एकदा मला ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचाच स्कीम्स तुमच्याबद्दल बोलायला लागेल. कारण तुम्ही जर का बघितलं ना तर आत्ता प्रत्येक शहरामध्ये गणपती झाले की एक्झिबिशन्स लागतात.
मग ती वेगवेगळी जी एक्झिबिशन्स असतात ती हँडलूम्सचीच जास्ती करून आपल्याला दिसतात. आणि ती हँडलूम्ससाठी एक्झिबिशनसाठी गव्हर्नमेंटकडे स्कीम आहे की ह्याला मार्केट कसं द्यायचं. आणि फक्त भारतामध्ये नाही तर भारताबाहेर सुद्धा याच्यासाठी देण्यासाठी फंडिंग अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट फंड्स करतं तुम्हाला एक्झिबिशन परदेशातही? हो हो हो, परदेशातही. ओके, क्या बात. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वपूर्ण. याचा एक्सपोर्टसाठी त्यांच्या काही वेगळ्या पॉलिसीज आहेत, डोमेस्टिकसाठी काही पॉलिसीज आहेत मार्केटिंगसाठी. आणि त्याचा प्रचार ते खूप छान करतात. आणि मला वाटतं डिजिटल टूल्ससुद्धा खूप छान पद्धतीने वापरले जातात. अनेकदा बघितलं की गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये फॅशन शोज पण केलेले आहेत. मोठे मोठे डिझायनर्स त्यांचे ब्रँड अँबॅसेडॉर दिसतात. ओके, हँडलूमचे फॅशन शोज गव्हर्नमेंट करतं. हो हो हो, अगदी. आणखीन एक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा या सगळ्या विषयाला धरूनच, की आपण पाहिलं की डॉक्टरच्या मुलाला वाटतं की त्याने डॉक्टर व्हावं, किंवा इंजिनियरच्या मुलाला वाटतं इंजिनियर व्हावं. परंतु जर आपण विणकरांची मुलं पाहिली तर नवीन पिढ्या याच्यामध्ये येत आहेत का, या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात का, येत आहेत का, किंवा त्यासाठी अशी काही सिस्टीम आहे का त्यांनी यावं, एनरोल करावं, किंवा जे विणकर फॅमिलीतनं नाही आहेत परंतु त्यांनी या फील्डला, या क्षेत्राला आपलं करिअर म्हणून पाहावं, याच्यासाठी त्याला काही प्रोत्साहन म्हणून काही योजना किंवा असं काही आहे? कारण की आता रिसेंटलीच सरकारची नवीन वस्त्रोद्योग धोरण आलेलं आहे, त्याच्यामध्ये अशी काही तरतूद? नक्कीच आहे. तुम्ही दोन प्रकारचे आहेत की सरकारने हँडलूम ट्रेनिंगसाठी सुद्धा सेंटर्स खूप चांगली ओपन केलेली आहेत की जिथं त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही आर्टिझन आहात, तुम्ही त्या क्षेत्रातले नाही आहात, पण तुम्हाला जर का स्वतःला हँडलूममध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही हँडलूमचं ट्रेनिंग घेऊ शकता. तर आत्ता जे तुम्ही म्हणताय की संभाजीनगर इथं मी असं ट्रेनिंग सेंटर पाहिलेलं आहे. आणि बरेच ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही जर का वेस्ट बेंगॉलमध्ये गेलात तिथं आहे, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात तर तुम्हाला अशी ट्रेनिंग सेंटर्स दिसतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहेश्वरीचं विविंग किंवा हँडलूमचं विविंग तुम्हाला तिथं शिकायला मिळेल. तर अशा NGOs पण आहेत खूप, आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स पण आहेत की जे अशा पद्धतीचं ट्रेनिंग आपल्याला देतात. पण त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर विवर्सच्या ज्या जनरेशन्स आहेत तर त्या खूपशा ह्याच्यामध्ये येत नाही आहेत. ओके, मला वाटतं आपली लाईफस्टाईल जी आहे ना ती चेंजिंग लाईफस्टाईल हे सुद्धा एक त्याच्यासाठी कारण असू शकतं की त्यांना विविंग हे क्षेत्र हे तेवढं मानाचं आणि सन्मानाचं वाटत नाही आहे. तर मला वाटतं ही सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी राहील की ही जी कला आहे तर ती हळूहळू लोप पावत चाललेली आहे. त्याला जर का आपल्याला जागतिक लेवलला त्याला जर का एका वेगळ्या पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर आर्टिझन्सची मुलं त्याच्यामध्ये यायला पाहिजे. ही जर का कला एका वेगळ्या पद्धतीने जे गव्हर्नमेंट आत्ता प्रयत्न करतंय तर त्याच्याबरोबर समाजाने जर का त्याला उचलून धरलं की जेवढा रिस्पेक्ट तुम्ही डॉक्टरला देता, एखाद्या इंजिनियरला देता, एखाद्या मे बी डिझायनरला देता, तोच जर का रिस्पेक्ट तुम्ही आर्टिझनला दिला तर म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं की मी डिझाईन करते, मी हँडलूम्स वापरते, तर कितीतरी वर्ष अजिबात ते डिझाईन किंवा ते फॅब्रिक कुठल्या विवरने केलेलं आहे हे माहीत नसायचं. पण 7 ते 8 वर्षापूर्वी मी लॅक्मे फॅशन वीकला गेले होते आणि त्यावेळेस मी बघितलं की त्यांचे जे सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये तो डिझायनर आर्टिझनला घेऊन पुढे आला आणि तो आर्टिझनला सुद्धा तो प्लॅटफॉर्म मिळाला की जनतेला कळलं की हो, हे जे आत्ता इतकं सुंदर वस्त्र दिसतंय त्या वस्त्रापाठीमागे हात जे आहेत हे ह्या विणकराचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आत्ता आपली टेक्नॉलॉजी प्ले करणारे रोल की कन्झ्युमरला समजेल की त्यांनी जर का तो QR कोड केला क्लिक तर हे आपलं वस्त्र कुठल्या स्टेटमधलं आहे, स्टेटमधलं कुठल्या गावामधलं आहे, गावामधलं कुठल्या विणकराचं आहे आणि त्या विणकराने हे कधी केलेलं वस्त्र आहे आणि त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये यान्स कुठले वापरले जाणार आहेत, हे सगळं जर का त्यांना कळलं तर कन्झ्युमर सुद्धा एका दृष्टीने त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट घेईल. दुकानामध्ये ब्रँडेड क्लोथ्स घेताना आपण अजिबात बार्गेन करू शकत नाही. मग आपण जास्तीत जास्त काय म्हणतो की अरे सेलला लागलं आहे का, आपण सेलमधनं घेऊयात. पण एखादा चिकित्सक कन्झ्युमर म्हणतो नाही नाही, मला सेलमधलं नाही, आय वॉन्ट अ ब्रँड न्यू.
मग ती ब्रँड न्यू डिझाईन तुमच्या आर्टिझननी आलेली आहे, तर तुम्ही त्याला बार्गेन का करता? तुम्ही बार्गेन नका करू. तुम्ही उलटं आहे की त्यांनी 400% लावलेलेच नाही आहेत तुम्हाला. त्याच्या हाताचे जे एफर्ट्स आहेत ते जास्तीत जास्त आता त्याला ₹400 दिवसाचे, ₹500 दिवसाचे असेच मिळणार आहेत आणि त्याच्यात तो समाधानी पण आहे. त्याला त्याचं जे इनपुट्स आहेत त्याने दिलेले, त्याच्यासाठी त्याची किंमत द्या जी तो योग्य मागतोय. आत्ताचा कन्झ्युमर खरंच सेन्सिटिव्ह आहे. प्राण्यांबाबत असू देत, एन्व्हायरमेंट बाबत असू देत. मे बी आपण म्हणतो की गरीब आहे, आपल्या घरी एखादी बाई काम करताना आपण तिच्या फॅमिलीला पटकन मदत करतो, पण आपल्याला असं वाटत नाही की आज मी हे हँडलूम घातलंय, त्याच्याकडे काहीतरी दवाखान्याची नीड आहे का, त्याला काही आजार झालेला आहे का, त्याला पण गव्हर्नमेंटने हे सगळं केलंय बरं का. ओके. या सगळ्याची सोय या हँडलूम विवर्सची गव्हर्नमेंटने आता व्यवस्थित केलेली आहे. पण हे मला असं वाटतं की कन्झ्युमरनी सुद्धा त्याला तेवढाच सपोर्ट करावा आणि ते कुठल्या प्रकारचं बार्गेन न करता त्या गोष्टीची त्याला किंमत द्यावी. वा, क्या बात. तुम्ही आता सांगितलं की त्याला तेवढे पैसे मिळत नाहीत किंवा ते याने आपण बार्गेन करतो, तर एक साडी पूर्ण व्हायला हँडलूमवरती किती वेळ लागतो, किती दिवस लागतात? एक पैठणी असेल किंवा साधी साडी, दोन्हीचं सांगायला. नाही, एक साधी पैठणीची बॉर्डर असते, त्याला पल्लूवर फक्त डिझाईन असतं आणि बुट्टीज असतात, तर ते त्यांना एक 10 दिवसांमध्ये ती साडी होते त्यांची चांगली. म्हणजे पैठणी मी ओरिजिनल म्हणते की ज्याच्यामध्ये पदर असतो आणि अगदी सिम्पल बॉर्डर असते आणि खूप एक्सक्लुसिव्ह. पण ह्याला वर्ष लागतात, 2-2 वर्ष लागतात. पण जसं मी म्हणलं ना तसं त्या पैठण्यांची किंमत पण तेवढी असते. बरोबर. आणि ह्यामध्ये मी तुम्हाला अगदी मला अभिमान वाटतो, आपल्या ज्या लता दीदी आहेत, ज्या भारतामधल्या सर्वोच्च गायिका होत्या, त्यांनी हँडलूमला खूप उचलून धरलं आणि आम्ही कायम त्यांच्या अंगावर वेगवेगळ्या पद्धतीचे हँडलूम्सच बघत आलो. अनेक अशा इथं आपण पर्सनॅलिटीज आहेत इंडियामध्ये की ज्यांनी खरंच हँडलूमला खूप आधार दिलेला आहे आणि त्यांच्या जीवनशैलीचा भाग त्यांनी असा हँडलूम केलेला आहे. तर अशा पण लोकांना, अशा पण कन्झ्युमर्सना आपण ह्या डिस्कशनच्या थ्रू रिस्पेक्टच दिला पाहिजे की अशा व्यक्ती आहेत, असे राजघराण्यातले लोक आहेत किंवा असे पण लोक आहेत की ज्यांना खरंच परवडत नाही, पण त्यांनी केवळ हँडलूमला रिस्पेक्ट द्यायचा म्हणून ती गोष्ट घेतलेली आहे. या सगळ्यांना आपण आता या आपल्या सेशनमधनं रिस्पेक्ट दिला पाहिजे. नक्की नक्की, 100%. आता माझा एकदम शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की आता हे जे हँडलूम आहेत आणि ही जी सगळी आपली परंपरा आहे, त्याच्यासमोरचे आत्ताचे धोके काय आहेत आणि पुढची दिशा काय असेल, की काय केलं पाहिजे, धोरण काय असायला हवं, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. धोका एकच दिसतो की ज्या पद्धतीने मेकॅनायझेशन किंवा यंत्र पुढे येत आहेत, पॉवरलूम्स येत आहेत आणि आपली जी डिझाईन्स आहेत ती कॉपी होतात. पैठणीची डिझाईन्स यंत्रावर कॉपी होतात, केवळ कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सगळ्यांना घालायला मिळावीत म्हणून. पण त्याच्यामध्ये तो आर्टिझन किंवा तो विणकर जो आहे तो कुठेतरी डिमॉरलाइज होतोय किंवा त्याची दिशा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चालली आहे. आणि जी इतके वर्ष भारतीय परंपरा, भारतीय लिगसी जी म्हणत होते, त्याच्यापासून त्याची जी आत्ता आपण म्हणत होतो की साधना आहे, त्या साधनेपासून तो कुठेतरी डायव्हर्ट होत नाही ना, हे आपण बघायला पाहिजे. आणि त्या साधनेला, त्या उपासनेला आपल्या सगळ्यांचा सपोर्ट मिळायला पाहिजे. त्याच्यामध्ये डिझाईन इनोव्हेशन्स आणली की बाबा डिझाईन छोटं आहे पण ते इतकं एक्सक्लुसिव्हली वापरलं आहे की त्या व्यक्तीला पण पैसा मिळणार आहे आणि ते डिझाईनसुद्धा ग्लोबली जाणार आहे. तर असे सुद्धा अनेक प्रकारचे डिझाईन इनिशिएटिव्ज आम्ही पाहतो आहेत. आणि असे जर का ग्रासरूट इनोव्हेशन झाले, डिझाईन इनोव्हेशन झाले, तर आपल्या ह्या विणकरांना त्याचा नक्की सपोर्ट मिळणार आहे. आवाहन एवढंच आहे, फास्ट फॅशन जो चेंजिंग ट्रेंड लोकांना इतकं असतं की मला आज एक घालायचं आहे, मला दुसऱ्या दिवशी ते रिपीट नाही करायचं आहे. पण आय एम शुअर की आत्ताची जी आपली सस्टेनेबिलिटीची जी वाटचाल आहे आणि जी धोरणं आहेत, कदाचित मी तुम्हाला असं सांगते की 0 कार्बन फुटप्रिंटमध्ये कन्झ्युमरला हातमागाशिवाय पर्यायसुद्धा राहणार नाही. आपल्या वॉर्डरोबमध्ये जर का 30% पॉवरलूम असेल तर तिथं 20% हातमाग नक्की येईल ॲज अ पॉलिसी. अशी मी एक हे करते की जेणेकरून आपलं एन्व्हायरमेंटसुद्धा प्रोटेक्ट होईल आणि त्याबरोबर हे हातमागची जी आपली कला आहे
तर त्याला एका वेगळ्या पद्धतीचं स्टँडिंग मिळेल. क्या बात आहे. तर मॅडम तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही तुमचा पूर्ण अनुभव आमच्या दर्शकांसोबत, प्रेक्षकांसोबत शेअर केला. तर त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार मानतो. थँक्यू. जसं आज तुम्हाला शिकायला मिळालं नवीन, तसंच आज मलाही नवीन नवीन गोष्टी खूप या क्षेत्राबद्दल माहिती झाल्यात. तर नवीन विषय घेऊन, नवीन व्यक्ती घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला लवकरच येतो. तोपर्यंत पाहत राहा द पोस्टमन.